डिसेबिलिटी सर्टिफिकेटसाठी तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला असेल, तर त्याचा स्टेटस जर तुम्हाला पाहायचा असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर विकलांग सर्टिफिकेटसाठी तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्याचा स्टेटस काय आहे? म्हणजे तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला का नाही, की रिजेक्ट झाला किंवा त्याची प्रोसेस काय आहे? हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर ते कसं करायचं तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल फोनने पाहू शकता. तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगतो. चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला युनिक डिसेबिलिटी आय डीची जी अधिकारिक वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. माझ्या टेलिग्राम ग्रुपमध्ये पण दिली आहे. तिथं क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या पेजवर येऊन जाणार. तर इथं तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळतो. या 3 रेषा ज्या दिसत आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. इथं तुम्हाला ट्रॅक युअर ॲप्लिकेशन एक बटन दिसतं आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर काही असा इंटरफेस येतो. तिथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारे फॉर्म ओपन होऊन जातो ट्रॅक युअर ॲप्लिकेशनचा. तर इथं तुम्हाला 4 ऑप्शन पाहायला मिळतात. सर्वात तर UDID एक नंबर असतो, जे सर्टिफिकेट बनल्यानंतर तुम्हाला भेटतो. दुसरा एनरोलमेंट नंबर, तुम्ही जेव्हा फॉर्म अप्लाय केला असेल तेव्हा तुम्हाला कमसे कम 12 ते 14 डिजिटचा एक नंबर भेटतो. तो तुमच्याकडे असेल तर तो इथं टिक करून तुम्ही सबमिट करू शकता. इथं टिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होतो, तो पण मी दाखवतो. किंवा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबरवरती टिक करायचं आहे किंवा आधार कार्ड नंबरवर टिक करायचं आहे. या चारींमधून कुठलाही एक ऑप्शन तुम्ही निवडू शकता. तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही याच्यामधून फक्त मोबाईल नंबरवाला जो ऑप्शन आहे त्याच्यावरती टिक करायची आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येऊन जातो. इथं मोबाईल नंबर टिक केल्यानंतर तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर आहे, फॉर्म भरताना ज्या मोबाईल नंबरवर OTP आली होती, तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे, तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. ठीक. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा फॉर्म ओपन होऊन जातो. तर इथं तुमची जी सारी माहिती आहे ती इथं लिहिलेली. तर ॲप्लिकेशनचं नाव इथं तुम्हाला पाहायला मिळून जातं. मी सिक्युरिटी रिझनसाठी हाईड केलेलं आहे. त्याच्यानंतर UDID नंबर इथं अजून आलेला नाही आहे. एनरोलमेंट नंबर इथं तुम्ही पाहू शकता, जो तुम्हाला 27, 47, 40 वगैरे जो दिसतो आहे, तो पूर्ण 12 ते 14 अंकी नंबर असतो. त्याच्यानंतर इथं तुमच्या आधार कार्डचे काही डिजिट दिसतात, त्याच्यानंतर मोबाईल नंबरचे काही डिजिट दिसतात आणि युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली सबमिटचा एक ऑप्शन इथं पाहायला मिळून जातो तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे फॉर्म भरल्यानंतर तुमचे सारे डॉक्युमेंट घेऊन, तर ते इथं तुम्हाला पाहायला मिळून जातं. ठीक आहे. तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला 2 फॉर्म मिळाले असतील, ते मी तुम्हाला दाखवतो. तर ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला असा एक फॉर्म मिळाला असेल, हे डाउनलोड रिसिप्ट आहे ही. तर असा एक फॉर्म मिळाला असेल आणि अजून एक फॉर्म आहे. तर असा एक फॉर्म आहे, हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. तर हा फॉर्म, असे हे दोघी फॉर्म घेऊन तुम्ही ज्या हॉस्पिटलचं नाव दिलं असेल त्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला डॉक्टरकडनं टेस्ट करून घ्यायचं आहे की तुम्हाला कुठल्या प्रकारचं डिसेबिलिटी, म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारचं अपंगत्व आहे, तिथं चेक केलं जाईल. तिथं तुम्ही किती टक्के तुम्हाला डिसेबिलिटी आहे ते सगळं केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय होणार तिथून तुमचं सगळं डॉक्युमेंट आणि तो व्यक्तीसुद्धा व्हेरीफाय होईल की त्याला खरंच अपंगत्व आहे का नाही. त्याच्यानंतर डॉक्टरकडून तिथं 2 ते 3 दिवसानंतरच तुमचं जे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे ते बनवून जातं. ठीक आहे. आणि ते सर्टिफिकेट तुम्ही कुठून डाउनलोड करणार, तर या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला हे सर्व ऑप्शन इथं पाहायला मिळून जातात. ठीक आहे. तर तुम्ही इथूनसुद्धा तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते डाउनलोड करू शकता. जेव्हा तुम्ही दवाखान्यात जाऊन तुम्ही व्हेरीफाय करून येणार, तेव्हा तुम्हाला इथं पाहायला मिळून जातं की तुमचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे ते इथं तुम्हाला सगळे ऑप्शन पाहायला मिळत असतील, पाहून घ्या तुम्ही. ठीक आहे. तर इथं बघू शकता तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता. ठीक. आणि त्याच्यानंतर परत पुन्हा तुम्हाला इथं तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी सुद्धा एक ऑप्शन पाहायला मिळून जातो, तो म्हणजे हा पाहू शकता तुम्ही. ठीक आहे. डाउनलोड युअर डिसेबिलिटी सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. ठीक. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा अजून एक ऑप्शन पाहायला मिळतो, तो म्हणजे तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता. तुमचं डाउनलोड UID कार्ड जे इथून डाउनलोड करू शकता. तर हे सगळे ऑप्शन तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळून जातात. यांच्यावरती क्लिक करून तुमचा एनरोलमेंट नंबर किंवा UID नंबर तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही हे सगळे सर्टिफिकेट आणि ते डिसेबिलिटी कार्ड, एक आधार कार्डसारखं नॉर्मल कार्ड बनतं, ते सगळं इथून डाउनलोड करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये तो स्टेटस कसा पाहायचा मी तुम्हाला सांगितलं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आपण भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.